याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. थोडा इको द्या. खुंटलिया धावा तृष्णेची या, कवतोक वाटे झाले या वेचाचे. थोडा कमी करा इको. कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारे खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगणनिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कैञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगाकारो प्रथमन मन, तिथे मागे बसलेले सरका, पुढे सरका, पुढे सरका, मागे बसलेले पुढे सरका. प्रथमन मन प्रथमन मन, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाची सद्गुरु दास तुका. दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाची सद्गुरु दास तुका, दास तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार.
न पाहे या ते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरे मस्तक माझा पायावरे मस्तक माझे पायावरे या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावर या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या मस्तक हे पायावर यावर करी संताच्या यावर करी संताच्या संतांच्या संतांच्या योऽन्त प्रविश्य मम वाचम्यमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति देवैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता विठ्ठल 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 याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला हा प्रस्तुत अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा अवघ्या 4 चरणांचा हा प्रस्तुत अभंग आहे आणि सर्वोत्कृष्ट असा असणारा हा अभंग आहे आणि आजच्या प्रसंगाला अनुरूप ठरणारा आजच्या प्रसंगाला साजेसा ठरणारा हा अभंग जरी असला तरी याच प्रसंगाला उद्देशून संत तुकाराम महाराजांनी अभंग रचला असावा असं मुळीच नाही. गाथ्यामध्ये असे काही अभंग आहेत की अनेक लोकांचा समज आहे की हे मैताचे अभंग असतात. तर मैताचे अभंग नावाचं प्रकरण गाथ्यामध्ये कुठेच नाही आहे. तर जशी परिस्थिती असेल जसे प्रसंग असतील त्या प्रसंगानुसार त्या परिस्थितीनुसार संत तुकाराम महाराजांना अभंग सुचत गेलेले आहेत. आपण त्यांची क्रमवारी पाडलेली आहे. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा थोडक्यात सरळ अर्थ सांगतो. संत तुकाराम महाराज म्हणतायत की आमचा शेवटचा दिवस गोड होण्याकरिता मी अट्टहास केला होता. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. मग आता मी निश्चिंत झालोय. मी शांतपणे विश्रांती मला घेता येणार आहे कारण कुठल्याही प्रकारची तृष्णेची धाव आता शिल्लकच राहिलेली नाहीये. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. मग हे सगळं श्रेय कोणाला जातं तर तुकोबराय म्हणतात की संपूर्ण आयुष्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये खर्च झाल्यामुळे मला माझं स्वतःचंच कौतुक वाटत आहे. भगवंताच्या नामाचा हा गुण असावा कदाचित. कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेणे गुणे. आणि तुकोबाराय शेवटी म्हणतात मुक्ती नावाच्या नवरीशी आता आम्ही विवाह केलेला आहे. आता तिच्याशी आम्ही लग्न केलेलं आहे. तर मग इथून पुढचे जे काही 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत तिच्यासोबत आनंदाने खेळीमेळीने घालवायचेत. तुका म्हणे मुक्ती
परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळ मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचा जो प्रवास सांगितलेला आहे तो प्रवास संतप्त भूतकाळातून संतृप्त वर्तमान काळातला प्रवास आहे. संतप्तता म्हणजे दुःख आणि संतृप्तता म्हणजे आनंद. आपल्या भूतकाळामध्ये जी संतप्तता आली होती ती संतप्तता संपण्याकरिता केलेला अट्टाहास जर वर्तमान काळात पूर्ण होत असेल तर तो अट्टाहास ज्या कारणाकरिता केला होता त्या दिव्य आनंदाची अनुभूती म्हणजे स्वतःच्या स्वानुभवाचं प्रकटीकरण संत तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून करत आहेत. थोडक्यात काय तर मानवी आयुष्याची क्षणभंगुरता, जगण्यातली मौलिकता, जीवनाची इतिकर्तव्यता आणि कृतार्थता यांचं यथार्थ सांगोपांग दर्शन घडवून आणण्याचं काम जगद्गुरु श्री तुकोबाराया या अभंगाच्या माध्यमातून करतात. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं कर्मप्राप्त ठरतं. ज्या कार्यक्रमाकरिता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत, जमलेलो आहोत, त्या कार्यक्रमाचं औचित्य आणि निमित्त हे उपस्थितांना ठाऊक जरी असलं तरी सांगणं हे एका जबाबदार वक्त्याचं प्रधान कर्तव्य ठरतं. या न्यायाने सांगायचं झालं तर आपल्या या दगडे वस्ती या गावामध्ये सर्वांनाच सुपरिचित असणारा हा समस्त कोकरे परिवार आणि या कोकरे परिवारामध्ये सर्वांनाच नेहमी हवंहवंसं वाटणारं मधाळ स्वरूपाचं व्यक्तिमत्व, सर्वांनाच नेहमी मातृवत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी आदरणीय द्रौपदा बाबा कोकरे अर्थात आमच्या पणजी. त्यांचं गतवर्षी वृद्धापकाळामध्ये अचानकपणे जाणं झालं. त्यांना जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. ईश्वरी सत्तेपुढं कोणाचंच काही चालत नाही बरं का, कोणाचंच काही चालत नाही आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे, हे मान्यच करावं लागतं, हे नाकारून चालणार नाही. मग त्या ठिकाणी कोणाचा वशिला सुद्धा चालत नाही. यमाच्या दरबारामध्ये एकदा का हजेरी लावली की मग तिथं कुठलाच वशिला चालत नाही. मग तो मोठा आमदार असू द्या किंवा एखादा मंत्री असू द्या किंवा एखादा अधिकारी असू द्या, जोपर्यंत आपण या देहामध्ये आहोत, ज्या या पृथ्वी तलावरती आहोत, तोपर्यंत एकाच व्यक्तीची सत्ता चालते. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. माणसाची देव चालवी अहंता, मिची एक करता म्हणू नये. वृक्षाचे हे पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरलास बाह्य, पुणे काय आहे चराचरी. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन येईल तेव्हा असं समजू नका की मला विसरायला होतंय बरं का. मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पश्चात असणाऱ्या त्या कुटुंबाची, त्या परिवाराची काही उत्तरदायित्व, काही कर्तव्य त्या ठिकाणी शिल्लक राहत असतात. मग ती कर्तव्य कोणती तर ऐका. ही व्यक्ती हयात असताना आजन्म जी स्वप्न उराशी बाळगली ती स्वप्न पूर्णत्वास नेण्याचं कर्तव्य त्या संबंधित कुटुंबाकडे उरतं. आणि दुसरं एक कर्तव्य तुमच्या माझ्यासारख्या स्नेही मंडळींकडे सुद्धा उरतं. ते कर्तव्य कोणतं तर ऐका. ही व्यक्ती हयात असताना जे क्षण आम्ही त्यांच्यासोबत व्यतीत केले त्या क्षणांना, त्या कडूगोड आठवणींना उजाळा देऊन भावाने भावांजली, श्रद्धेने श्रद्धांजली आणि आदराने आदरांजली वाहण्याचं काम आज या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सर्वांनाच करायचं आहे. तसं पाहायला गेलं तर
मी तुमच्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, अनुभवाने फारच लहान आहे बरं का. तुम्ही माझ्यापेक्षा सुज्ञ आहात, जाणकार आहात. खरं तर आजीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या हरिनाम संकीर्तन रूपी सेवेमध्ये कीर्तनाच्या गादीवर उभा राहिल्यानंतर काहीतरी सांगण्याच्या किंवा काहीतरी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने मी या ठिकाणी उभा राहिलेलो नाही आहे, तर वारकरी संतांचा एक सेवक या नात्याने वैचारिक मंथन घडवून आणत असताना आपल्या जीवनावश्यक तत्वांना उजाळा देणं हे आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून मला महत्त्वाचं वाटतं आणि त्या अनुषंगाने मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर तुम्हाला उपदेश करावा इथपर्यंत माझी पात्रता नाही, पण मी जे काही बोलतोय ते या नारदाच्या गादीच्या अधिकारास्तव बोलत आहे हे लक्षात असू द्या शेवटपर्यंत. विठ्ठल विठ्ठल. असं म्हणतात की टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट मोर दॅन मनी, म्हणजे पैशापेक्षा वेळेला जास्त महत्त्व आहे. महत्त्वाचं आहे. इतका अमूल्य वेळ खर्च करून आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता उपस्थित राहिलेले असाल तर मग हाच वेळ सत्कारणे लागावा म्हणून जो संत तुकाराम महाराजांचा अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे त्या अभंगाच्या आधारे वैचारिक मंथन कशा पद्धतीनं घडवून आणता येईल हा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्या पवित्र अशा नारदाच्या गादीवर मी या ठिकाणी उभा राहिलोय त्या पवित्र अशा नारदाच्या गादीचा अधिकार जर आपण विचारासाठी असलेला आपला चेहरा पाहण्यासारखाच ठेवून प्रसन्न वदनाने कीर्तन श्रवण करायचं आहे. प्रस्तुत अभंग हा जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. आजही अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की संत तुकाराम महाराज म्हणजे एक भोळा भाबडा संत, तर संत तुकाराम महाराज म्हणजे एक भोळा भाबडा संत नाही आहेत. तर संत तुकाराम महाराज कोण आहेत लक्ष देऊन ऐका. जीवनाशी संघर्ष करत आणि संसारासह परमार्थाची अखंड तपश्चर्या करून आनंदी जीवन जगण्याचं अवघड तत्वज्ञान सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना मन मोकळेपणाने वाटप करणारे शब्द साधनेचे आनंद यात्री म्हणजे संत तुकाराम महाराज. सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे एक निर्भीड कवी म्हणजे संत तुकाराम महाराज. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी वाहवा भारमाथा असे ठामपणे भूमिका मांडणारे एक सत्यनिष्ठ विचारवंत म्हणजे संत तुकाराम महाराज. विद्रोही व्यक्तिमत्वाचे धनी म्हणजे संत तुकाराम महाराज. काया वाचा मनाने कृतिशील जाणीवेतून भक्तीला ज्ञानात्मक पातळीवर शोधू पाहणारे एक जीवनवादी संत म्हणजे संत तुकाराम महाराज. या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी देह झिजवणारे एक संवेदनशील संत म्हणजे संत तुकाराम महाराज. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भावसमाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांच्या विषय वासनांचे धिंडवडे काढून वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकावली, मराठी भाषेत मराठी माणसाला मराठी बाण्याला ज्यांनी उपदेश केला असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज आहेत. आणि अशा संत तुकारामांचा अभंग आज वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या हरिनाम संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एका श्रीमंत घराण्यामध्ये संत तुकाराम महाराज जन्माला आले होते. सावकारकीचं घराणं होतं. तुकोबारायांची पहिली 13 वर्ष आई वडिलांच्या सुगत छत्रछायेखाली मोठ्या आनंदात गेली. तुकोबारायांचा पहिला विवाह 12व्या वर्षी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. तुकोबांच्या पहिल्या बायकोचं नाव होतं रखुमाई. पुढे 1-2 वर्षामध्येच रखुमाईला दम्याचा आजार आहे असं समजल्यानंतर तुकोबारायांच्या आई वडिलांनीच तुकोबारायांचा दुसरा विवाह पुण्यातील आप्पाजी गुळवे म्हणून एक धनवंत सावकार होते त्यांच्या मुलीशी लावून दिला. आता तुकोबांच्या या दुसऱ्या बायकोचं नाव आहे जिजाबाई. तुकोबाराय त्यांना आवडीने आवली असं म्हणत. संसाराची घडी बसते ना बसते तोच पुढे 1-2 वर्षामध्ये डोईवर असणारं आई वडिलांचं सुखाचं छत्र हरपलं.
मोठ्या भावाची बायको वारली. मोठ्या भावाची बायको वारल्यामुळे विरक्त वृत्तीचा असलेला मोठा भाऊ सावजी तीर्थयात्रेसाठी निघून गेला तो असा गेला की पुन्हा घरी माघारी कधी आलाच नाही. तुकोबारायांची पहिली बायको रखुमाई, जिला दम्याचा आजार होता, ती देखील वारली. आणि त्या रखुमाईपासून झालेला मुलगा म्हणजे संताजी, काही ठिकाणी संतोबा असा देखील उल्लेख आहे, तो देखील वारला. आई, वडील, मोठ्या भावाची बायको, स्वतःची बायको आणि स्वतःचा मुलगा, अशा प्रकारे एका मागोमाग एक स्वतःच्या कुटुंबातले 5 मृत्यू तुकोबांनी स्वतःच्या डोळ्यांनी जवळून पाहिलेत. त्यावेळेस निर्माण झालेली निराशावस्थेची पोकळी तुकोबांना सुद्धा खायला उठली असेलच ना. अपेक्षाभंगाच्या कोलाहलात तुकोबाही कधीतरी हरवले असतीलच, म्हणूनच सतत कदाचित ते गायब होत असतील. 8-15 दिवस एकटेपणाच्या तळाशी स्वतःला बुडवून घेत असतील. आज एखाद्या तरुणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैराश्य येत असेल तर त्याला तुकोबांचं ते नैराश्य का आठवू नये. आज माझ्या वयाची अनेक तरुण मुलं मुली वाट्याला आलेला संघर्ष झेपत नाही म्हणून किंवा एखाद्या क्षुल्लक कारणावरून आत्महत्येचा पर्याय निवडतात, तेव्हा तिथेही मला तुकोबांची आठवण येते. कारण तुकोबांच्याही 20-25मध्ये परिस्थितीमुळे वाट्याला आलेलं इतकं सारं नैराश्य, त्रास, दुःख सोसून सुद्धा तुकोबांना कधीच फाशीचा दोर आपलासा करावासा वाटला नाही. कुटुंबामध्ये चालू असलेली अशी विपन्न अवस्था आणि बाहेर चालू असलेला 1628 ते 1630 ह्या 2 वर्षाचा दुर्गादेवीचा दुष्काळाचा आगडोंब, या दुर्गादेवीच्या दुष्काळाच्या कालखंडामध्ये संत तुकाराम महाराजांनी स्वतःकडे जे काही गोष्टी असतील नसतील त्या सगळ्या समाजाला देऊन टाकल्या. तुकोबारायांचं दिवाळं निघालं. इतकं सारं दुःख सोसूनही त्या निराशेच्या अवस्थेनंतर एखादा माणूस कवितेनं गर्भार राहतो, ही विलक्षण गोष्ट आहे. अस्वस्थतेच्या पोटात सृजनात्मकतेचेही डोहाळे असतात, हे तुकोबांनीच तर आम्हाला दाखवून दिलंय. अशाच एका निराश अवस्थेत तुकोबा भंडारा डोंगरावर जाऊन बसले असतील आणि आपल्या मनातील नकारात्मक विचारांची साखळी तोडून टाकली असेल आणि मग दुःख आणि वेदनेच्या त्या अमाप प्रसवकळा सोसून स्वतःलाच पुन्हा नव्यानं जन्माला घातल्यानंतर तुकोबा सहज लिहून गेले असतील, मीची मज व्यालो पोटा आपुलिया आलो. म्हणजे या ठिकाणी आत्मपरीक्षणातून आत्मपरिवर्तन तुकोबारायांच्या मनामध्ये घडलेलं आहे. मग हळूहळू तुकोबारायांनी आपल्या साधनेची बैठक वाढवली, नामस्मरणाचा अट्टहास केला, इतका अट्टहास केला की तुकोबाराय बोलायला लागतात की छंद या नामाचा घेतला असे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. आणि आम्हा घरी धन शब्दांची चरणे, शब्दांची शस्त्रे वेच करे, शब्दांची रत्ने वेच करे. आम्हा घरी धन शब्दांची चरणे, शब्दांची शस्त्रे वेच करू, शब्दांची आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमोच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौर पूजा करू. म्हणून संत तुकाराम महाराज हे शब्द साधनेचे आनंद यात्रे आहेत. विठ्ठल विठ्ठल. यशवंतराव चव्हाणांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न असा विचारला होता की तुम्ही यशस्वी झालात असं तुम्हाला केव्हा वाटेल. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी फार गोड उत्तर दिलं. ते म्हणाले, जेव्हा मी माझ्या भूतकाळामध्ये मागे वळून पाहिल तेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी जर मला पश्चाताप करण्याची वेळ जर येणार नसेल तर तेव्हा मी समजेन की मी यशस्वी झालो. तसं संत तुकाराम महाराज देव पहावयासे गेलो तेथे देवची होऊन ठेलो अशा मानसिक उच्च अवस्थेपर्यंत पोहोचल्यानंतर तिथून जेव्हा ते स्वतःच्या भूतकाळामध्ये मागे वळून पाहतात
तेव्हा ते स्वतःचं कौतुकच करतात, कारण की नामस्मरणामध्ये त्यांनी अख्खं आयुष्य वेचलं होतं. अभंगाचं 3रं चरण. कवतुक वाटे झाली आवे सोचे, कवतुक वाटे झाली आवे सोचे, ओ कवतुक वाटे झाली आवे सोचे, कवतुक वाटे झाली आवे सोचे, कवतुक वाटे झाली अवताचे, कवतुक वाटे झाली अवताचे, कवतुक वाटे झाली अवताचे, कवतुक वाटे झाली अवताचे. नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता नितीने पवन विसोचे, आता नितीने पवन विसावा, ओ आता नितीने पवन विसावा, आता नितीने पवन विसावा. नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चितीने पावल विसावा, आता निश्चितीने पावल विसावा, आता निश्चितीने पावल विसावा, आता निश्चितीने पावल विसावा. कवतुक वाटे झाली आवे सोचे, नाम मंगळाचे तेने गुणे, कवतुक वाटे झाली अवताचे, नाम मंगळाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेणे गुणे. जेव्हा स्वतःचं स्वतःला कौतुक केव्हा वाटतं, तर जेव्हा माणूस स्वतःच्या नजरेत प्रामाणिक असतो तेव्हा वाटत असतं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा एक रिक्षा चालक आपल्या प्रवाशाला घेऊन रस्त्याने प्रवास करत होता. त्या प्रवाशाला ज्या ठिकाणी उतरायचं होतं त्या ठिकाणी त्या रिक्षा चालकाने अगदी सुखरूपपणे पोहोचवलं. तो प्रवासी खाली उतरला. खाली उतरण्याच्या वेळी त्याचं पैशाचं पाकिट चुकून त्या सीटवर राहिलं आणि तो प्रवासी पुढे निघाला. रिक्षा चालक रिक्षा सुरू करणार तोच त्याचं लक्ष मागच्या सीटवर गेलं आणि ते पैशाचं पाकिट त्याच्या नजरेस पडलं. आता ते पैशाचं पाकिट त्याला दिसलं. मग त्याने काय केलं पाहिजे? गुपचूप उचलून खिशात टाकलं पाहिजे का? नाही. त्यानं काय केलं? त्यानं त्या माणसाला मोठ्यानं हाक मारली, ओ दादा इकडं या, तुमचं पैशाचं पाकिट चुकून मागच्या सीटवरच पडलंय, ते घेऊन जा. त्या माणसाला त्या रिक्षा चालकाविषयी फार कृतज्ञता वाटली. तो म्हणाला, मी हे पैसे तुम्हाला बक्षीस म्हणून देतोय. रिक्षा चालक म्हणाला, मला अजिबात पैसे नकोत. तुमची जर हरकत नसेल तर मला फक्त एवढंच सांगा, तुमच्या पाकिटामध्ये आत्ता किती रुपये आहेत? जेव्हा त्या माणसाने स्वतःच्या पाकिटामध्ये असणाऱ्या पैशांची रक्कम सांगितली तेव्हा त्या रिक्षा चालकाने स्वतःच्या डायरीमध्ये तेवढीच रक्कम लिहून ठेवली. त्या माणसाला फार आश्चर्य वाटलं. तो म्हटला, अहो माझ्या पाकिटामध्ये किती पैसे आहेत हे तुम्ही तुमच्या डायरीमध्ये का लिहून ठेवताय? तेव्हा तो रिक्षा चालक म्हणाला, मी माझ्या डायरीमध्ये हे लिहून ठेवतोय की प्रामाणिक राहण्याची मला नेमकी किती किंमत मोजावी लागली. प्रामाणिकपणा जो शांती देतो
ती शांती या जगातल्या कुठल्याच साधनानं मोजता येऊ शकत नाही. इतका प्रामाणिक नावाचा गुण महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि यालाच तर परमार्थ म्हणतात. एक वाक्य बोलू. व्यावहारिक बुद्धीनं केलेली ईश्वराची पूजा हा व्यापार आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. व्यावहारिक बुद्धीनं केलेली ईश्वराची पूजा हा व्यापार आहे आणि परमार्थिक बुद्धीनं केलेला व्यापार ही खरी ईश्वराची पूजा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एखादा सुतारा काम करणारा एखादा माणूस असेल तर तो त्याचं काम प्रामाणिकपणे जर करत असेल तर हा त्याचा परमार्थ आहे. एखादा मेंढी ओळणारा माणूस असेल तो त्याचं काम प्रामाणिकपणे करत असेल तर तो त्याचा परमार्थ आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असू द्या, जेव्हा माणूस स्वतःचं काम प्रामाणिकपणे करतो, स्वतःच्या विचारांशी स्वतःच्या तत्वाशी प्रामाणिक असतो, कटिबद्ध असतो, तेव्हा तो परमार्थाची एक एक पायरी चढत असतो. तुकोबांनी या परमार्थाला प्राधान्य दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आता हलणार नाही ना. नामस्मरणाशिवाय या जगामध्ये कोणताच मार्ग सोपा नाही. उद्धारासाठी जे काही मार्ग सांगितलेले होते, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये होम यज्ञ याग हवन केल्याने देव प्रसन्न होत होते. आजही होतील कदाचित, पण त्यांच्यापेक्षाही सोपा मार्ग, त्यांच्यापेक्षाही प्रभावी मार्ग नामस्मरणाशिवाय या कलियुगामध्ये दुसरा कोणताच नाही. पण जेव्हा माणसं कर्मकांडाकडे वळायला लागतात तेव्हा पीके चित्रपटातल्या रॉंग नंबरची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समाजामध्ये चांगलं सांगणाऱ्यांपेक्षा वाईट सांगणारेच जास्त दिसू लागलेत बरं का. वाईट गोष्टी पसरवणाऱ्या चोरांपासून प्रत्येकाने आपापला बचाव केला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये चोरांना चोरी यशस्वी करायची असेल तर ते चोर खूप भारी प्लॅन बनवायचे. समजा चोराला एखाद्या गोठ्यात बांधलेली म्हैस चोरी करायची असेल तर पहिला चोर पुढं यायचा, म्हशीच्या गळ्यातली घंटा काढायचा आणि ती घंटा काढल्यानंतर तो चोर जायचा पूर्व दिशेला. पूर्व दिशा कुठली? इथली, म्हणजे तुमच्या पाठीमागची दिशा. तो चोर जायचा पूर्व दिशेला. दुसरा चोर पुढे यायचा, म्हशीला सोडायचा, तो म्हशीला घेऊन तो चोर जायचा पश्चिम दिशेला. आता गावकरी जागे झाले, म्हणू लागले म्हैस चोरीला गेली, म्हैस चोरीला गेली. आता घंटाचा आवाज येत होता पूर्व दिशेकडून. आता मला सांगा, गावकरी म्हशीला शोधायला कुठल्या दिशेला जातील? पूर्व दिशेला जातील. पण म्हैस तर ह्या दिशेला गेली ना. बरं, ज्याच्याकडे घंटा होती त्यानं ती घंटा अर्ध्या रस्त्यात ठेवली आणि घरी जाऊन झोपला. ज्याच्याकडे म्हैस होती त्याने ती म्हैस बाजारात नेऊन विकली आणि घरी जाऊन झोपला. गावकरी म्हशीला शोधायला गेले पूर्व दिशेला. त्यांच्या हाती काय लागलं? माझ्या बोलण्यातून सहज विनोद निर्मिती जरी घडत असली तरी हा विनोद नाही आहे, हे आजच्या समाजाचं वास्तव आहे. समाजामध्ये असाच घंटानाद करून आपल्याला चित्रविचित्र दिशेला भरकटवण्याचा प्रयत्न अनेक चोर करत आहेत. त्या चोरांपासून प्रत्येकाने आपापला बचाव केला पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात, नामस्मरणाचा अट्टहास करा. तो नामस्मरणाचा अट्टहास का केला? तर अभंगाचं प्रथम चरण. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. यादसाठी केला होता अट्टहास.
याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता या ठिकाणी अट्टहास करणं आणि प्रयत्न करणं याच्यामध्ये फार फरक आहे. एखादी गोष्टी मिळवण्याकरिता आपण हालचाल करतो त्याला म्हणतात प्रयत्न करणं, पण एखादी गोष्ट मिळवल्याशिवाय मी शांतच बसणार नाही त्याला म्हणतात अट्टहास करणं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग हा अट्टहास कशासाठी केला तर शेवटचा दिवस गोड होण्याकरिता अट्टहास केला. मग हा शेवटचा दिवस कधी पण असू शकतो. तो शेवटचा दिवस आजच असायला पाहिजे असं काही नियम नाही. शेवटचा दिवस उद्याच असायला पाहिजे असं काही नियम नाही. शेवटचा दिवस परवा, वर्षाने, 2 वर्षाने असायला पाहिजे असं काही नियम नाही. कोणत्याही क्षणी जर माणसाला मृत्यू येणार असेल तर आपल्या आयुष्यामध्ये उगवणारा प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लक्ष देऊन ऐका. आपण ज्याला शेवटचा दिवस म्हणतोय तो शेवटचा दिवस म्हणजे मरण येणं. पण मरण येणं हा संत तुकाराम महाराजांच्या लेखी शेवटचा दिवस नाही आहे. तर जन्ममृत्यूची येरझारा संपणं, जन्ममृत्यूच्या येरझारेच्या पलीकडं जाणं, संसार बंधनाच्या फेऱ्यातून मुक्त होणं म्हणजे शेवटचा दिवस गोड होणं आहे. आणि अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांचा हा शेवटचा दिवस गोड झाला. आपल्यालाही आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून पुढं चालत गेलं पाहिजे. संत आपल्याला सावध करतात बरं का. एक पंचतंत्रातली फार सुंदर गोष्ट आहे. एकदा काय झालं, सिंहाने कोल्ह्याशी आणि गाढवाशी मैत्री केली. लक्ष देऊन ऐका बरं का. एकदा काय झालं, सिंहाने कोल्ह्याशी आणि गाढवाशी मैत्री केली. सिंहाने शिकार करून आणली आणि गाढवाला सांगितलं याचे वाटे कर. गाढवाने समान 3 वाटे केले. सिंह म्हटला शिकारीमध्ये प्रमुख भूमिका माझी आणि तुला आणि मला समान वाटा काय. सिंहाने त्या गाढवाला मारून टाकलं. आता मटेरियल झालं जास्त आणि वाटा झाला कमी. सिंह म्हटला कोल्ह्याला आता तू कर वाटे. कोल्हा हुशार होता. जे हुशार असतात तेच कोल्हे असतात. कोल्हा हुशार होता. कोल्ह्याने काय केलं, 90% भाग बाजूला काढला आणि 10% भाग एका बाजूला काढला. आणि सिंहाने विचारलं ह्याच्यातला माझा वाटा कुठला आहे. तेव्हा कोल्हा म्हटला हा जो जास्त दिसतोय ना तो तुमचा वाटा आहे आणि हा कमी दिसतोय तो माझा वाटा आहे. सिंह म्हटला तुला समान वाटे नाही केले का तू. तेव्हा तो कोल्हा म्हटला समान वाटे करून काय मला गाढवासारखं मरायचं आहे का. म्हणजे गाढवाच्या मरणानं कोल्ह काय झालं, सावध झालं. तसं दुसऱ्याच्या मरणाने आपल्याला काय व्हायचंय, सावध व्हायचंय. स्मशानभूमीमध्ये आपण मातेला कशाला जातो, आपण त्याच्या मातेला गेलो नाही तर आपल्या मातेला कोणी यायचं नाही याच्यासाठी जातो का, तर नाही. तिथं गेल्यानंतरने आपल्याला हा संदेश घेऊन माघारी यायचंय की इथं येऊन मला ह्याच्यासारखं जळायचंय. वर्षश्राद्धाला का जायचं असतं, वर्षश्राद्धाला गेल्यानंतर तिथे हा संदेश घेऊन आपल्याला माघारी यायचं असतं की आजींच्या फोटोला जसा हार लागलेला आहे तसा हार आपल्या फोटोला देखील लागणार आहे. म्हणत तो हार लागण्या अगोदर आपण आयुष्य जिंकलं पाहिजे. याच्याकरिता आपण वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला आलं पाहिजे. आलो हरीचा जागरण, आलो हरीचा पुढे सरकून बसा. पाठीमागे माणसांना जागा बसायला नाहीये. पुढे सरका ना. आलो हरीचा साबद झालो, साबद झालो, साबद झालो, साबद झालो.
संत आपल्याला नेहमी सावध करण्याचं काम करतात, म्हणून त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून आपण पुढे झालं पाहिजे. संत समाजाला खरा धर्म, खरी नीती, खरे कर्म, खरा आचार, खरा विचार आणि खरी पूजा यांचा अर्थ सांगून त्या सर्वश्रेष्ठ जीवन मूल्यांच्या प्रकाशात समाजाची मने उजळून टाकतात. समाजाच्या पायाखालील संकटांचे काटे वेचावेत आणि त्यांच्या पायाखाली सुखाची फुले पसरावेत. समाजाच्या डोळ्यांतील वेदनांचे अश्रू पुसावेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमाचे हास्य फुलवावे. अनेक प्रकारच्या दुःखांनी घायाळ झालेल्या समाज मनावर सुखाची फुंकर घालावी आणि त्यांची दुःखमय पायवाट सुखमय करावी. विषमतेच्या वाळवंटात समतेचे अमृत शिंपडावे आणि त्या वाळवंटाचे रूपांतर नंदनवनात करावे. असे शब्दांच्याही पलीकडचे समाज प्रबोधनाचं कार्य संतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, हे संतांची वचनं आपण आचरणात आणली पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल. संतांना आपले विचार हे केवळ ग्रंथांमध्ये बंदिस्त करून ठेवायचे नव्हते, तर ते सर्वसामान्य माणसांच्या भावविश्वात ठसवायचे होते. म्हणून सर्वसामान्य माणसांच्या भावविश्वाला समृद्ध करणारा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक सर्वोच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा म्हणजे पंढरीची वारी. आणि अशा प्रकारच्या या पंढरीच्या वारीमध्ये संतांनी समतावादी तत्व रुजवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, विठ्ठल विठ्ठल. मग एका निश्चिंत अशा भूमिकेवर येऊन ठेपल्यानंतर भूतकाळामध्ये केलेला सर्व अट्टहास, सर्व परिश्रम, सर्व प्रयत्न आणि वर्तमान काळामध्ये प्राप्त झालेली समाधानाची किंवा निश्चिंततेची अवस्था, या दोन्ही बाबींचा वैचारिक समन्वय साधण्याचा जेव्हा प्रयत्न करतो मनुष्य, तेव्हा त्याच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडतात तेच उद्गार संत तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेत. आता या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब ती म्हणजे अशी की आपल्या मुखातून बाहेर पडणारे उद्गार हे प्रपंचाच्या संबंधाने असतात, पण संतांच्या मुखातून बाहेर पडणारे उद्गार हे प्रपंचाच्या नव्हे तर परमार्थाच्या अर्थात जीवनाच्या परिपूर्णतेच्या संबंधाने असतात. मग संत तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर पडणारे जीवनाच्या परिपूर्णतेच्या संबंधाचे उद्गार कोणते, तर अभंगाचं दुसरं चरण. आता निश्चिंतेने, आता निश्चिंतेने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतेने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा. कुंडलिया दावा कृष्णेची आय, कुंडलिया दावा कृष्णेची आय, कुंडलिया दावा कृष्णेची आय. आता निश्चिंतेने
आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चितीने पावल विसावा कुंडली आदावा कृष्णेची आवा आता निश्चितीने पावल विसावा कुंडली आदावा कृष्णेची आवा कुंडलिया धावा कृष्णेची आवा कुंडलिया दावा कृष्णेची आवा आता निश्चिंतीने पावल विसीने आता निश्चिंतीने पावल विसावा आता निश्चितीने पावल विसावा आता निश्चितीने पावल आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या आता निश्चितीने पावल विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या तृष्णेची या तृष्णेची या आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. फक्त ओझरता उल्लेख करतो आणि पुढचं चिंतन करतो. तृष्णेची धाव खुंटल्याशिवाय माणूस निश्चिंत होऊ शकत नाही. आता तृष्णा म्हणजे तहान. कोणाला संपत्तीची तहान असते, कोणाला मानपानाची तहान असते, कोणाला प्रसिद्धीची तहान असते. अनेक प्रकारच्या तहाने आहेत. त्या तहान भागल्याशिवाय, ती खुंटल्याशिवाय बोलू नका कोणी, माणूस निश्चिंत होऊ शकत नाही. तुम्ही मडकं पाहिलंय? मडकं, त्या मडक्यामध्ये समजा फुटाणे ठेवलेत आणि एखाद्या माकडाला ते फुटाणे त्या मडक्यातून काढायचेत. त्या माकडाने काय केलं, त्या मडकामध्ये हात टाकला, ते चणे त्या हातामध्ये धरले. आता चण्याची आठवण ही खाण्यासाठीच झाली पाहिजे, पिण्यासाठी नव्हे बरं का. समजणे वाले को इशाराही काफी होता है. माकडाने काय केलं, त्या मडक्यामध्ये हात टाकला, चणे मुठीमध्ये पकडले, पण हात काढण्याच्या वेळी त्याचा हात त्या मडक्याच्या मुंडक्यापाशी अडकून बसला. आता मला सांगा, त्या माकडाला जर त्या मडक्यातून हात बाहेर काढायचा असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? चणे सोडून दिले पाहिजेत. नाही, चण्याची आसक्ती सोडून दिली पाहिजे, तेव्हा तो हात त्याचा लवकर बाहेर निघेल. तसंच कवी सुरेश भट यांची फार सुंदर कविता आहे. गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. पाय मोकळा झाल्याशिवाय माणूस निश्चिंत होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून निश्चिंत होण्यासाठीच भगवंताच्या नामस्मरणाचा अट्टहास करणं गरजेचं आहे. तर भगवंताचं नामस्मरण आपण करू. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारे खेळी मिळी. सलोखता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता या चारही मुक्तींचा प्रत्यय संत तुकाराम महाराजांना येत आहे. त्या दिव्य आनंदाची अनुभूती संत तुकाराम महाराज घेत आहेत. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता इथून पुढचे जे काही 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत ते त्यांच्यासोबत आनंदाने घालवायचे आहेत. मार्ग मोकळा करून द्यावा असा वाटतो. मला माहिती आहे, आज ज्यांच्याकरिता एवढा मोठा मंडप उभारलेला आहे त्यांचीच अनुपस्थिती स्वीकारणं हे सोपं नाही. आजींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये जी काही निराशावस्थेची पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न इथं बसलेली कोणतीही व्यक्ती शाब्दिक स्वरूपामध्ये श्रद्धांजली वाहून भरून काढू शकत नाही. अहो, एवढंच काय, तर आपल्या कोणत्याही प्रकारच्या योगदानाने ती पोकळी भरून निघणं अशक्य आहे. एखादा खास सण असतो, एखादी खास अशी तारीख असते, एखादं खास असं ठिकाण असतं, एखादी खास अशी वस्तू असते की जी त्या व्यक्तीची आठवण करून देत असते. गेलेल्या माणसांची आठवण येणं हे फारच वेदनादायी असतं, फारच दुःखदायक असतं.
पटकन एखादा प्रसंग आठवतो आणि नकळतपणे डोळे पाणावतात. त्या एका व्यक्तीमुळं घराला घरपण होतं या गोष्टीची जाणीव जशी तीव्र होऊ लागते तशा त्या व्यक्तीच्या आठवणी मनामध्ये थैमान घालू लागतात, मनामध्ये थैमान घालू लागतात. ज्याला हात नाही त्याला विचारा हात नसल्याचं दुःख काय असतं, ज्याला पाय नाही त्याला विचारा पाय नसल्याचं दुःख काय असतं, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळा नसल्याचं दुःख काय असतं, आणि एखाद्याला नसतील आई वडील त्यांना विचारा आई वडील नसल्याचं दुःख काय असतं, काय दुःख असतं. आज एका आईचं वर्ष श्राद्ध आहे. आई होणं या प्रक्रियेमध्ये स्त्रीच्या प्रत्येक जन्माची सार्थकता दडलेली असते. एक ऐतिहासिक प्रसंग सांगेन. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एका मुलाखतीमध्ये असा प्रश्न विचारला होता की तुम्ही देशाच्या एवढ्या मोठ्या नेत्या आहात, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक राजकीय यश मिळालेले आहेत, राजकीय विजय मिळालेले आहेत, त्यांपैकी तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण कोणता होता. त्यावेळेस त्यांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय घटनेचा किंवा सत्तेचा उल्लेख न करता एका आईच्या भूमिकेत शिरून उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, माझा मोठा मुलगा राजीव गांधी याचा जन्म झाल्यानंतर जेव्हा त्याला पहिल्यांदाच मी माझ्या कुशीत घेतलं आणि त्याच्या इवल्या इवल्याशा ओठांनी माझ्या स्तनांना स्पर्श केला, तो क्षण मी जन्मभर विसरू शकत नाही. कारण मातेच्या आणि बालकाच्या परस्पर जवळीकतेचा आणि तृप्ततेचा तो क्षण माझ्यासाठी या जगातल्या सगळ्या सुखांपेक्षा मोठा होता. जगातलं कोणतंही सुख, या जगातली कोणतीही सत्ता, राजकीय यश हे माझ्यासाठी आई म्हणून मिळालेल्या सुखाची कधीच बरोबरी करू शकत नाही. इंदिरा गांधी यांच्या या उत्तरावरून आपल्याला हे लक्षात आलं असेल की आई होणं या प्रक्रियेमध्ये प्रत्येक स्त्रीच्या जन्माची सार्थकता दडलेली असते, प्रत्येक स्त्रीच्या जन्माची सार्थकता दडलेली असते. आजींची नातवंड खूप मोठ्या हुद्द्यावरती कार्यरत आहेत. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी कंडक्टर आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी MPSCच्या माध्यमातून परीक्षा देऊन क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 ऑफिसर अशा मोठमोठ्या हुद्द्यांवरती आहेत. फक्त खूप मोठे व्हा, पण मोठं होत असताना आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष होता कामा नये याची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांना एका इंटरव्ह्यूमध्ये असा प्रश्न विचारला होता की हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ एका इंटरव्ह्यूमध्ये ते असे म्हणाले होते की मी चित्रपटात येण्यापूर्वी मुंबईमधील वाळकेश्वर या ठिकाणी चाळीत राहायचो. तेव्हा माझा भाऊ, मी, आई आणि वडील एकाच खोलीमध्ये राहायचो. रात्री झोपेत कधी मला खोकला आला की आई उठून बसायची आणि आईला खोकला आला की मी उठून बसायचो. चित्रपटात काम मिळाल्यानंतर भरपूर श्रीमंती आली, पैसा आला, खोलीचा फ्लॅट झाला, फ्लॅटमध्ये मधोमध भिंती आल्या. एकाच फ्लॅटमध्ये त्या पलीकडच्या बेडरूममध्ये भिंती आड झोपलेली माझी आई हृदयविकारानं गेली आणि त्याच फ्लॅटमध्ये त्याच भिंतीच्या अलीकडे मला कळलं सुद्धा नाही. मग सांगा मी काय कमावलं आणि काय गमावलं. ही खंत जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केली आहे. माणसाने संपत्ती जरूर कमवावी, पण ती संपत्ती कमवत असताना आपल्या आईवडिलांकडे नकळतपणे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत उभ्या आयुष्यामध्ये कधीच खंत व्यक्त करण्याची वेळ आपल्यावर येता कामा नये याची दक्षता प्रत्येकानं घेतली पाहिजे. आई ही आई असते. आपल्या यशामध्ये आईवडिलांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो. वेळही भरपूर झालेला आहे. तर आज या कीर्तनासाठी ज्यांची पेटीवादनाची साथ लाभली ते सर्वांचे लाडके आबा, त्याचबरोबर गायनाची साथ ज्यांची लाभली ते म्हणजे केतन महाराज भोईटे, हनुमंत महाराज पांडोळे, त्याचबरोबर नाव माहीत नाही पण चांगला परिचय आहे, आमचे तात्या असतील, दुर्गुडे महाराज असतील, हनुमान भजनी मंडळ बागोशी असेल. पखवाज वादनाची साथ ज्यांची लाभली ते आकाश महाराज गायकवाड आहेत, कार्तिक महाराज चव्हाण आहेत. तुमच्यासारखा देवतुल्य श्रोतृवृंद आहे आणि माझा आवाज अगदी स्पष्टपणे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते वैभव मंडप डेकोरेटर्स दौंडच यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. सर्वांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा विनम्र भावाने वंदन करतो. आजींचा आत्मा ज्या ठिकाणी स्थिरावला असेल त्या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
वाहण्याचं काम सर्वांच्या वतीने मी करत आहे. तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच परमेश्वराच्या चरणी विनम्र भावाने प्रार्थना करतो. जाता जाता फक्त इतकंच म्हणेन, आयुष्याची मैफिल अगदी सुंदर पद्धतीने सजवणाऱ्या कलाकाराचा खऱ्या मैफिलीतला स्वर कधीच बेसूर होत नाही. कारण जगणं सावरण्याचं सुबक वळण लागलेल्या गळ्यातून नेहमी माणसाच्या उद्धाराचंच गाणं गायलं जातं. ज्या हातांनी घरादाराचं आईपण निभावलं त्या हातांनी छेडलेल्या प्रत्येक स्वराला ममत्वाची झालर असते. ज्याला पीडितांचा आक्रोश जगता आला त्याच्या स्वरांमध्ये हा आक्रोश मनामनात पेरण्याची ताकद असते. ज्या काळजाला मुक्या हुंदक्यांनी पाझर फुटतो त्या काळजातून आलेलं गाणं मौनाचा आवाज बनतं. पण हे गाणं जर कलाकाराने अहंकाराच्या स्वाधीन केलं तर कलाकारातला माणूस संपतो, म्हणजेच आई पण संपतं. मग तो आवाज कोणाचाही आवाज बनत नाही आणि त्याचं गाणं देखील आईविना जगणाऱ्या लेकरासारखं पोरकं होत जातं. म्हणून एका अज्ञात कवीच्या शब्दात फक्त इतकंच म्हणेन, इतकेच उंजळीत घेतले मी ज्याचा भार कुणा न भावा, आवर्तनाच्या मृदू स्पर्शाने वाणीस माझ्या गर्व न यावा, वाणीस माझ्या गर्व न यावा. प्रत्येकाचं आयुष्य हे अनमोल आहे. एकदा एक लहानसा मुलगा नदीच्या वाहत्या पाण्यात पडला. जीवाच्या आकांताने तो मोठमोठ्यानं ओरडायला लागला. जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागला, पण पोहता येत नसल्यामुळे तो आणखीन पाण्यात बुडायचा. नदीचा तळ गाठून पुन्हा वर यायचा. पुन्हा जीवाच्या आकांताने तो मोठमोठ्यानं ओरडायचा, धडपडायचा, गटकाळ्या खायचा, पुन्हा बुडायचा, पुन्हा वर यायचा. आणि चालू असलेला सर्व प्रकार त्या एका माणसानं पाहिला. त्या माणसानं त्या नदीमध्ये उडी मारली आणि त्या मुलाचा जीव वाचवला. त्या मुलानं त्या माणसाचे आभार मानले. त्या माणसानं विचारलं कशाबद्दल? तो मुलगा म्हटला, अहो आत्ता तर तुम्ही माझा जीव वाचवलात ना, त्याबद्दल तुमचे आभार मानतोय. त्या माणसानं त्या मुलाकडे एक वार निरखून पाहिलं आणि सांगितलं, पोरा, एक वेळ तू माझे आभार नाही मानलेस तरी चालतील, एक वेळ तू मला धन्यवाद नाही म्हटलास तरी चालेल, पण एक गोष्ट मात्र शेवटपर्यंत ध्यानात ठेव, जेव्हा तू मोठा होशील तेव्हा आपलं आयुष्य हे वाचवण्यालायक होतं. एवढं मात्र सिद्ध करायला कधीही विसरू नकोस, एवढं मात्र सिद्ध करायला कधीही विसरू नकोस. प्रत्येकाचं आयुष्य हे अनमोल आहे. मराठीतील ज्येष्ठ लेखक वि.स. खांडेकर त्यांच्या अमृतवेल नावाच्या कादंबरीमध्ये असं लिहितात, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन हे भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं असतं. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो तो यामुळंच. असं जगणं तुम्हा आम्हाला जगता यावं ही प्रार्थना पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विनम्र भावाने करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर